नमस्कार मंडळी, श्री ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर मंडळी, आज आपण निघालेलो आहोत ट्रॅव्हल वेडे आयोजित हरिहरेश्वर कोस परिक्रमेसाठी। तर ही परिक्रमा काय आहे ते पूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण ही परिक्रमा जी आहे ती आपल्या हरिहरेश्वरमधले मुख्य 4 पर्वत आहेत, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वती अशा 4 मुख्य पर्वतांना केली जाते। त्याचा धार्मिक आधार काय आहे, त्यासोबत सोबत तिथे निसर्गरम्य ठिकाणं देखील आहेत, प्रत्येक पॉईंट्सना नावं आहेत। तर तेच आता आपण बघणार आहोत, कारण बऱ्याचशा पर्यटकांना किंवा ग्रामस्थांना देखील याचा आधार मिळणार आहे की आपण ह्या परिक्रमेसाठी कशा पद्धतीने निघतो, ही परिक्रमा कशी केली जाते। चला तर मग। तर मंडळी, ही बघा आमची मंडळी कोस परिक्रमेला निघालेली, आमचा ग्रुप आहे। आणि इथून पुढे आता आपण भेंडखोलच्या उतारामध्ये आहोत। तर भेंडखोलला एक पौराणिक नाव देखील आहे, तर त्याला म्हणतात नंदीग्राम। तर तिथे पूर्वी एक नंदीतळं होतं आणि खूप सुंदर असं हिस्टॉरिकल पद्धतीचं त्याची रचना होती, पण ते काही कालांतरानंतर भूस्खलनामध्ये बुजून गेलं। तर त्याच्यामध्ये अगदी नंदीची मूर्त देखील होती, असं मी ऐकलेलं। मी प्रत्यक्षात बघितलेलं नाही आहे, पण भेंडखोलला पूर्वी नाव होतं नंदीग्राम। तर इथूनच पुढे भेंडखोल येतं। हा भेंडखोलकडून येणारा रस्ता आहे, तो पुढे इथून बागमांडल्याला जातो। बागमांडल्यावरून जेटी आहे सावित्री नदीला क्रॉस करून जाणाऱ्या जंगल जेटीसाठीची। आणि इथे आपण दिलेले हे वाचू शकता, सावित्री म्हणजे सावित्री सिंधू सागर संगम। तर इथून सनराईजवाला पॉईंट म्हणजे सूर्योदयाचा पॉईंट आहे। आणि जो सूर्योदयाच्या पॉईंटकडचे जे टर्टल्सचे हॅचरीज आहेत ते पण ह्याच भागाकडे आहे। तर तिथून हा पुढे जाण्याचा मार्ग येतो। तर इथूनही आपल्याला जाता येतं आणि खालच्या मार्गावरूनही जाता येतं। नमस्कार। सर्वप्रथम आपल्याला ट्रॅव्हल वेडा आयोजित आपण ही कोस प्रदक्षिणा जी कार्तिकी एकादशीला आपली पालखी असते त्यावेळेला होते खरं तर, पण आपण एक नवीन भाविकांसाठी किंवा पर्यटकांसाठी एक हे करतोय, नियोजन करतोय की इतर वेळेला जेव्हा भाविक येतात त्यांना कोस प्रदक्षिणा करता येत नाही, तर त्यांच्यासाठी ही सुविधा आपण ट्रॅव्हल वेडे यांच्या माध्यमातून ही सुविधा आपण उपलब्ध करून देतोय की ज्याप्रमाणे आमची पालखी हरिहरेश्वराची म्हणजे काळभैरव योगेश्वरींची जी पालखी कार्तिकी एकादशीला फिरते, त्याप्रमाणे ही कोस प्रदक्षिणा आपण पूर्ण करणार आहोत। यामध्ये येणारे जे काही ठिकाणं आहेत या प्रदक्षिणेदरम्यान आपल्याला त्याची प्रॉपर माहिती दिली जाईल आणि ही प्रदक्षिणा का करावी याचीही माहिती आपल्याला प्रथम दिली जाईल आणि त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाची म्हणजे धार्मिक स्थळांची माहिती आपल्याला त्या वेळेनुसार दिली जाईल। तर आपण आजपासून ही ट्रायल बेस आहे आपली आणि त्यानुसार आज ह्या प्रदक्षिणेला सुरुवात करत आहोत आपण। धन्यवाद। ह्याला सावित्री सिंधू सागर असं संगम असं का म्हटलं जातं, तर हा जो भाग येतो हा सावित्री नदीचा एंड पॉईंट येतो आणि हा आहे सिंधू सागराचा स्टार्ट पॉईंट। तर हा आहे संगम। तर ज्यावेळी आम्ही गणपती विसर्जनाला येतो तर ह्या भागामध्ये आपण गणपती विसर्जनाला जातो आणि हा जो पुढचा मँग्रोव्हचा भाग दिसतोय तिथून जी फक्त सुरूची लागवड दिसते तिथपर्यंत आपल्या कासवांच्या हॅचरीज असतात। आणि कासव खूप लांब अंडी घालण्यामागचं कारण सध्याचं असं की इथे वाढलेलं मँग्रोव्हचं प्रमाण आणि त्याचसोबत मारवेली देखील खूप आहेत आणि कासवांना सुक्या पूर्णीमध्ये अंडी घालावी लागतात। तर सध्या सगळ्यात पूर्वी इथे असायच्यात हॅचरी, पण आता त्यांचं प्रमाण लांब चाललं, कारण पूर्ण ओल्या वाळूमध्ये जर अंडी घातली तर ती अंडी खराब होतात। त्याचमुळे आता त्या हॅचरीज लांब होत चालल्यात। तर आत्ता आपण ज्या प्रदक्षिणेच्या मार्गावर चाललो आहे, तर आपली कालभैरवनाथ महाराज आणि योगेश्वरी मातेची आपली जी पालखी ज्या मार्गाने जाते त्याच मार्गाने आता आपण परिक्रमेसाठी जातो आहे। चला तर मग। मंडळी, काही प्रमाणात इथे हा खडकाळा भाग आहे। पूर्वी इथे बोटिंग चालायची, तर इथे पूर्ण पुळण होती आणि माझ्या आजोबांच्या काळामध्ये इथे मोठे बाज लागायचे आणि होड्या लागायच्या। त्याच्यातून म्हणजे पहिलं ट्रान्सपोर्टेशनसाठी जवळचा आणि सोपा मार्ग म्हणजे बोटींचा होता। तर इकडे बोटी लागायच्या आणि त्या उतरवल्या जायच्या, पण आता इथली सगळी वाळू धुपून गेली आणि इथे सगळा खडकाळ भाग झाला आहे। मंडळी, आपल्या ह्या भागामध्ये खूप मोठ्या माशांची फिशिंग केली जाते। तर आत्तासुद्धा काही माणसं तिथे मासे पकडत आहेत आणि इथूनच पुढे आपला गणेशघळीचा पॉईंट आहे। खरं तर बरेचसे टुरिस्ट येतात आणि गणेशघळ कुठे आहेत असं विचारतात। तर काही लोकांना ॲक्च्युअल गणेशघळीबद्दलच विचारायचं असतं आणि काही लोकांनी गुगलवरती कोणीतरी चुकीची माहिती टाकलेली आहे, शुक्लतीर्थालाच गणेशगड असं नाव पडलेलं आहे, पण खरा जो गणेशगड नावाचा जो पॉईंट आहे तो इकडे एक्झिस्ट करतो। तर त्याच भागाकडे आता आपण चाललो आहे।
मंडळी आत्ता आपण एक्झॅक्ट गणेशगड ह्या पॉईंटवरती आहोत. तर आत्ता ओहोटीची वेळ आहे, नाहीतर इथे खूप मोठ्या मोठ्या लाटा उसळतात आणि त्या उंच लाटाच्या उडताना आपण जो पॉईंट बघतो तो हा म्हणजेच गणेशगडीचा पॉईंट. पूर्ण ओहोटी आहे त्यामुळे एवढ्या खोलवर आणि आतपर्यंत बघता येतं आहे. बघा, हे बघा मंडळी, हा गणेशगडीचा समोरचा भाग आहे. इथूनच ते पाणी आतमध्ये शिरतं. तर ओहोटी आहे त्यामुळे पाणी पूर्णपणे मागे आहे. पण हे बघा, तर मंडळी आत्ता आपण हा जो गणेशगडीचा पॉईंट बघितला, तर इथे ज्यावेळी आपल्या पालख्या येतात तर इथे देखील आरती केली जाते आणि तिथूनच मग पुढे आपण पुढच्या मार्गाला जातो. म्हणजे इथूनच पुढे आपले जे फेमस द्वाराचं नाव म्हणजे स्वर्गद्वार नावाचं आपलं एक पॉईंट आहे, तिथे आपण जातो. तर इथेच पुढे आहे तो पॉईंट. थोडासा रिस्की आहे, पण आजपर्यंत कुठल्याच पद्धतीची कॅज्युअल्टी तिथे झालेली नाही आहे. शेकडो लोक पालखीच्या सोबत असतात, पण सगळे सुखरूप पोचतात. चला, खूप सुंदर सुंदर पॉईंट आहेत आपल्या क्षेत्र परिक्रमेदरम्यान. खरं तर मला आत्ता माझ्या डॅडींची खूप आठवण येते, कारण त्यांना ह्या प्रत्येक ठिकाणांची प्रॉपर नावं माहिती आहेत आणि इथे जुना जाणकार माणूस सोबत असणं गरजेचं आहे, ज्यांना की इथल्या ठिकाणांची प्रॉपर नावं माहिती असतात. त्यांना माहिती आहेत, पण आत्ता ते माझ्यासोबत येऊ शकले नाही, कारण अजूनही आपल्या शेताची कापणी चालू आहे. त्यामुळे ते आत्ता येऊ शकले नाही. पण आता त्यांची खूप आठवण येते की ते आत्ता सोबत असायला हवे होते, कारण इथल्या तीर्थ पॉईंटची लिखित स्वरूपामध्ये देखील माहिती आहे आणि काही जुन्या जाणकार लोकांना प्रत्येक ठिकाणांची माहिती आहे. पण आत्ताची जुनी जाणकार माणसं सोबत नाही आहेत, ज्यांना की प्रत्येक ठिकाणाची सुंदर अशी नावं माहीत असते. मंडळी, संध्याकाळच्या सूर्याच्या आभामध्ये हे किती सुंदर दिसतं आहे, हे बघा. खरं तर बऱ्याचदा काही पॉईंट हे डोळ्यांनी जास्त सुंदर दिसतात, हे बघा. आणि हे सगळे कालू आहेत, ऑयस्टर्स. मंडळी, आत्ता आपण जो पॉईंट बघितला तो आहे स्वर्गद्वाराचा पॉईंट. आता आपण त्या पॉईंटजवळ आलो आहे. तर एक्झॅक्ट स्वर्गद्वार पॉईंट कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर आता तुम्हाला समुद्राची गाज ऐकू येतच असेल. तरीही आता ओहोटी आहे, पण आपण मस्तपैकी ह्या ठिकाणापर्यंत छान सुरक्षित आलेलो आहोत. आणि आत्ता आपण चालता चालताना हे सगळे जे कालवे बघितले, म्हणजे त्यांना ऑयस्टर्ससुद्धा म्हटलं जातं. तर ह्याच्यावरनं चालणं खूप कठीण असतं, कारण त्यांना खूप शार्पनेस असतो, खूप धार असते. पण ज्यावेळी आपली सगळी मंडळी असतात जी पालखी घेऊन असतात, ते अनवाणी पायांनी असतात, त्यांच्या पायामध्ये चप्पल नसतात, पण तरीसुद्धा ते सुरक्षितपणे इथून पालखी बाहेर काढतात. आणि आता आपण चाललो आहोत, म्हणजे स्वर्गद्वाराच्या समोरच आहोत. तर मी आता स्वर्गद्वार पॉईंट तुम्हाला दाखवते. हे बघा, इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि या समुद्राची गाज आता आपल्याला ऐकू येत होती. आणि ह्या भागातून आपण आलेलो आहोत, म्हणजे भेंडकोलगडच्या संगमाच्या भागाकडून आपण आलेलो आहोत आणि इथून आपण इकडे जातो. म्हणजे हा आहे एक्झॅक्ट स्वर्गद्वार पॉईंट. तर इथून जाणं आपल्याला नुसतं जाणं पण कठीण वाटतं, पण इथून आपल्या पालख्या जातात. हे बघा, मी आता स्वर्गद्वाराच्या मधोमध आहे. मंडळी, असं म्हटलं जातं की आत्ता हा जो असं गुहेसारखा जो भाग दिसतोय ना, इथे मी बऱ्याच जणांचे फोटो बघितलेले आहेत. तिथे बसल्यानंतर आपल्या पाठीमागे एक आभा येते, म्हणजे असं गोल चक्र किंवा असं एक छान प्रकाशमय असे फोटो येतात. मी ते फोटो बघितलेले देखील आहेत. तर मला पण ते फोटो काढून ट्राय करायचं आहे की
तसेच ते फोटो दिसतात का की नॉर्मल फोटोंसारखेच येतात. इथे फोटो काढल्यानंतर मागे आभा येते, पण आता मला असं कळलं की त्यासाठी विशिष्ट पॉईंट किंवा तो कालावधी लागतो, त्या दरम्यान ती आभा येते. तर आत्ता माझ्या फोटोमध्ये नव्हती आली. हा बघा मागे स्वर्गद्वार. प्रतीक्षा वहिनी. आम्ही ट्रॅव्हल वेडेवाले सोबतच आहोत कायम. आमच्या ग्रुपमधला आम्ही दोघी कायमच सोबत असतो. पाण्याचे तुषार उडतात हे तुम्हाला दाखवते. हे बघा, हे इथे तुषार उडताना दिसतात का? काळभैरवाचं वाहन आमच्या सोबत फिरत आहे आमच्या रक्षणासाठी. मंडळी, ह्या रॉक डिझाईन्स तुम्ही बघू शकता की खूप काळापासून समुद्राच्या पासून झालेली जी झीज आहे, लाटांपासून झालेली जी झीज आहे, त्यातून ह्या रॉक डिझाईन्स तयार झालेल्या आहेत. या आमचा श्रीहान ट्रॅव्हलवेडे ग्रुपमधला सगळ्यात छोटा ट्रॅव्हलवेड आहे. अगदीच छोटा होता ना तेव्हापासून हा आमच्यासोबत फिरतो आहे. तर तो पण कोस परिक्रमेला आला आहे. त्याच्या आधी त्यांनी कोस परिक्रमा केलेली आहे, पण त्याच्या बाबांच्यासोबत. आता आमच्यासोबत पहिल्यांदाच आला आहे, पण त्यालाही फिरण्याची खूप आवड आहे. श्रीहान बघा किती गड आहे. आणि त्याच्याकडे चॉकलेटचा स्टॉक नेहमी असतो. आत्ता पण त्याच्या खिशात किती चॉकलेट आहेत? 20 चॉकलेट आहेत. 20 कायम चॉकलेट्स त्याच्यासोबत असतात. तर आता आपण आलेलो आहोत शुक्ल तीर्थाजवळ. मंडळी, ज्यावेळी आपण लघुपरिक्रमा करतो त्यावेळी आपण या पायऱ्यांमधून खाली उतरतो. तर हा ब्रह्मगिरी पर्वत आहे. विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती. तर हा ब्रह्मगिरीच्या बाजूला आपण आल्यानंतर इथेच शुक्लतीर्थ, गायत्री तीर्थ, विष्णुपद असे बरेचसे तीर्थ पॉईंट आहेत. तुम्ही समुद्राची गाज ऐकूच शकता. तर बऱ्याचदा आम्ही पर्यटकांना हेच सांगतो की ह्या खडकाळ भागामध्ये आल्यानंतर समुद्राच्या ह्या भागामध्ये खडकाळ भाग असल्याकारणाने पाण्याला फोर्स थोडा जास्त असतो आणि त्याचमुळे पाण्याचा अंदाज येत नाही, लाटांचा अंदाज येत नाही आणि लोक फोटो काढण्याच्या मोहामध्ये समुद्राच्या फार जवळ जातात आणि त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही. तर हे न करता पाण्याला सुरक्षित अंतरावरनं पाहणं हे खूप गरजेचं असतं. कारण आम्ही इथले स्वतः स्थानिक असूनसुद्धा पाण्याच्या फार जवळ जात नाही. तर त्यासाठी पाण्याचा अंदाज असणं खूप गरजेचं आहे. कारण इथे भरती दरम्यान ह्या मार्गामध्ये पाणी भरतं आणि ओहोटी दरम्यान हा मार्ग मोकळा असतो. तर आपण भरती ओहोटीचा अंदाज घेऊनच आलो होतो, त्यामुळे आता ओहोटी आहे त्यामुळे पाणी खाली आहे. तर मंडळी, विचार करा की भरतीच्या वेळेला ह्या भागामध्ये किती वरपर्यंत पाणी चढत असेल. कारण हे जे कातळ शिल्प तयार झालेलं आहे सगळं हे पाण्याच्या लाटांच्या फोर्सच्या आदळण्यानेच झालेले आहेत. तर आत्ता आपण हा फेमस पॉईंटजवळ आलो आहे, तो आहे आपला शुक्लतीर्थाचा पॉईंट. हे बघा, तर आत्ता पाणी खाली गेलेलं आहे. ब्रह्मगिरीला केली जाणारी जी लघुपरिक्रमा आहे त्यावेळी आपण साधारण 60-70 पायऱ्या चढून वर येतो आणि साधारण 150 पायऱ्या उतरून खाली येतो. तर उतरताना ह्याच त्या पायऱ्या आहेत आणि आत्ता हे तुम्हाला असं वाटत असेल की पाणी खूप खाली आहे, पण हे पाणी खूप वरपर्यंत चढतं. मी तुम्हाला त्या बाजूनी मगाशी दाखवलं.
तर इथून आतमध्ये गायत्री तीर्थ आहे, इथेच शुक्लतीर्थ, चक्रतीर्थ, गायत्री तीर्थ आणि विष्णुपद देखील आहे. तर तेही तुम्हाला मी दाखवते. आता गायत्री तीर्थाकडे पण आपण जाऊयात. इथेच आहे आपलं हे विष्णुपद, बघू शकता तुम्ही. त्याला म्हटलं जातं विष्णुपद. तर तुम्ही म्हणत असाल की ह्याला काहीतरी सिम्बॉलिक असं काहीतरी करायला हवं, तर ह्याला केशरी रंग मारला जातो, म्हणजे शेंदूर वगैरे लावलं जातं. पण कायम भरती ओटीमुळे त्याच्यावरती सिम्बॉलिक काही आपण केलं, रंग लावलं किंवा काही केलं तरी ते वाहून जातं. त्यामुळेच ते पटकन लक्षात येत नाही. पण तुम्ही व्हिडिओ बघून येणार असाल तर तुम्हाला लगेचच लक्षात येईल की हे आहे विष्णुपद. साधारण आपण ह्या मार्गातून आल्यानंतर इथे आहे आणि इथे गायत्री आहे. तर इथूनच आतमध्ये आपण गायत्री तीर्थासाठी जातो. इथे सतत तीर्थ येतच असतं. निरखून बघितलं ना तर तुम्हाला साधारण डोंगराचा हा जो भाग आहे त्यात असं एक व्यक्ती किंवा राक्षस असं तोंड उघडून हा करताना दिसेल. तर बघा, हाच तो पॉईंट आहे. बऱ्याचदा हा पॉईंट असं फोटो खूप व्हायरल होतो. आता आपण या भागातनं निघालेलो आहोत मंदिराकडे. हवेचा खूप आवाज येत असेल ना, आम्हाला पण तसाच ऐकू येईल इथून. मंडळी, आता बाहेर पडताना समुद्र साधारण शांत झाला आहे आणि हा जो मधला दगड दिसतो तर कामधेनू तीर्थ म्हणून हा पॉईंट आहे. लहान असताना मी ह्या पॉईंटला कामधेनू म्हणजे गाईच्या आकारामध्ये मी हा पॉईंट बघितलेला होता. पण आत्ता कालांतरानंतर त्याची झीज झाली आहे, तर आता तुम्हाला फक्त दगडासारखंच ते दिसेल. पण आत्ता तुम्हाला माहितीसाठी सांगते की हेच आहे ते कामधेनू तीर्थ. आणि आपण आत्ता आलो त्या भागामध्ये गायत्री तीर्थ, शुक्लतीर्थ, चक्रतीर्थ, कमंडलू तीर्थ असे बरेच तीर्थ पॉईंट आहेत. आणि साधारण आपण ही दीर्घ परिक्रमा करतो, कोस परिक्रमा करतो. ते परिक्रमा केल्यानंतर साधारण 108 तीर्थस्थानांचं आपल्याला दर्शन घेतल्याचा लाभ मिळतो, पुण्य मिळतं. तर आता काहीशा प्रमाणात परिक्रमा आपली पूर्ण झालेली आहे, थोडंच बाकी राहिलं आहे. लाट बघा केवढी मोठी. छान. तर मंडळी, तुम्ही बघू शकता सूर्यास्त पण झालेला आहे आणि आपलं हरिहरेश्वरच्या समुद्रावरचा वाळूचा किनारा आहे तो हा. आणि हा खडकाळ भाग आहे, थोडेसे पर्यटक पण आहेत. आणि आता आपण शेवटच्या पॉईंटला आलो. तर इथून पुढे पांडव तीर्थ आहे, तर तिथे अस्थिविसर्जन, दशक्रियाविधी असे श्राद्ध कर्म केले जातात. तर तो पॉईंट पुढे आहे, पण आपली परिक्रमा आता ऑलमोस्ट पूर्ण होत आलेली आहे. इथूनही जाऊ शकतो आणि इथूनही जाऊ शकतो. आपण इथून जाऊया. आता आम्ही आलेलो आहोत दीपावलीच्या इथे शहाळं पाणी प्यायला. मग कोणी गाईड पण तयार होईल. त्याच्यासाठीच आपण केलं हे. आपण डॉक्युमेंट आयोजित ट्रॅव्हल वेडे आयोजित शाळा पाणी. आपण आलेलो आहोत आपल्या हरिहरेश्वर कालभैरव मंदिराजवळ. आपण पहिला चप्पल काढून घेऊया इकडे.
तर जरी हरिहरेश्वरचं मंदिर आपल्याला पहिलं लागत असलं तरीसुद्धा सगळ्यात पहिलं आपल्याला कालभैरवनाथाचं दर्शन घ्यायचं असतं, कारण ते आपले क्षेत्रपाल आहेत. तर त्यांच्याकडे पहिला परमिशन घ्यायची, दर्शन घ्यायचं आणि पुन्हा धन्यवाद द्यायचा त्यांना. मंडळी, आजचं स्वरूप खरंच खूप सुंदर आहे. आणि मग अशी मी कॅमेरा जस्ट ऑफ केला आणि भैरवनाथाच्या इथलं डोक्यावरचं फूल पडलं. ते फक्त डोळ्यांनीच अनुभवता आलं, तुम्हाला नाही दाखवता आलं. तर आजचं स्वरूप तुम्ही बघू शकता. आणि मला असं वाटतं या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देखील दर्शन भेटलंच असेल. मस्तपैकी कोस परिक्रमा करून दर्शन घेऊन आता आपण घरी निघालेलो आहोत. तर घरी पोचल्यानंतर आपण पटकन थोडंसं बोलूया. तर मंडळी, मी कोस परिक्रमेवरनं परतलेली आहे आणि मस्त अजूनही फ्रेश आहे. पाय वगैरे काही दुखत नाही आहेत माझे. तर तुम्ही बघितलात ओव्हरऑल आपली कोस परिक्रमा डिस्टन्स किती आहे, मधले सीन्स कसे आहेत. आता ओहोटी खूप छान पद्धतीने होती, पूर्ण पाणी निखर ओहोटी होती, त्यामुळे आपल्याला छान मार्ग मोकळा मिळाला. पण ज्यावेळी भरती असते त्या दरम्यान खूप पाणी वर चढतं, त्यामुळे विदाऊट एनी गाईड किंवा स्वतःहून एकट्याने प्रयत्न करू नका तिथे जाण्याचा. आम्हीसुद्धा एकट्याने कधी तिथे जात नाही. तर आत्तासुद्धा आपल्यासोबत हे सगळे जाणकार होते, त्यामुळेच आपण कोस परिक्रमेसाठी डायरेक्टली गेलो आणि आपली परिक्रमा खूप सुंदर झाली. फक्त यामध्ये माझ्यासोबत आता जर डॅडी असते तर त्या प्रत्येक पॉईंटची माहिती त्यांनी खूप सुंदर पद्धतीने दिली असते. तर मी डॅडींना ह्या ब्लॉगमध्ये आता खूप मिस केलं, ते शेताच्या कामामुळे येऊ शकले नव्हते. तर खूप असं छान. आणि हा ब्लॉग त्या सगळ्या व्यक्तींपर्यंत शेअर करा ज्यांना हरिहरेश्वरमध्ये येऊन कोस परिक्रमा करायची आहे. तर त्यांना डिटेल्स हवे असतील तर मी कॉन्टॅक्ट नंबर देखील शेअर करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याशिवाय आपलं कार्तिक एकादशीला ज्यावेळी कालभैरव आणि योगेश्वरी मातेची पालखी कोस परिक्रमा करते त्यावेळी म्हणजे कसा मी ब्लॉग बनवलेला होता त्याचं देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईनच. आणि आपलं एक हार्ट पॉईंट म्हणून एक ट्रेक आहे, तिथलाही मी ब्लॉग बनवलेला आहे, त्याचंही मी व्हिडिओचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तो एक हरिहरेश्वरमधला खूप सुंदर असा पॉईंट आहे, अगस्त्य ऋषींची गुहा आहे त्या पॉईंटला. तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा ज्यांना हरिहरेश्वरमध्ये येऊन असे ट्रेक्स एन्जॉय करायचे आहेत. त्यासोबत मी तुम्हाला दर्शन देखील दिलं आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ शेअर नक्की करा.